सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. गुढीवर उलटा तांब्या का ठेवतात हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. फक्त सजावटीसाठी नाही, त्यामागे दडलेला आहे विजय, शुभता आणि समृद्धीचा अतिशय सुंदर संदेश. चला तर मग गुढीवरील उलट्या तांब्याचं खरं महत्त्व जाणून घेऊया. गुढीवरील उलटा तांब्या हा केवळ परंपरा नाही, तो विजय, मंगलता आणि देवकृपेचे प्रतीक मानला जातो. प्रत्येक परंपरामागे एक अर्थ असतो आणि गुढीवर ठेवलेल्या उलट्या तांब्याही मागे दडलेला आहे एक अतिशय पवित्र आणि शुभ रहस्य. आता गुढी उभारताना आपण बांबू घेतो, त्यावर सुंदर वस्त्र बांधतो, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, साखरेच्या गाठी आणि फुलाचा हार लावतो. पण या सगळ्यांच्या शिखरावर जो उलट्या तांब्या किंवा चांदीचा, तांब्याचा किंवा पितळेचा लोटा ठेवला जातो, तो गुढीला पूर्णत्व देतो. हा उलटा ठेवला जातो. हा उलटा तांब्या म्हणजे काय? गुढीचं शिखर. जसे मंदिराच्या कळसाला विशेष महत्त्व असते, तसेच गुढीवरील तांब्यालाही असते. आता प्रश्न येतो, उलटाच का ठेवतात? याचं पहिलं कारण म्हणजे काय? त्याचा कलश स्वरूप अर्थ. हिंदू धर्मामध्ये कलश अतिशय पवित्र मानला जातो. कोणतेही मंगल कार्य असो, पूजा अर्चना असो, गृहप्रवेश असो किंवा व्रत उपासाचा समारोप असो, कलशाची स्थापना केली जाते. कलश म्हणजे काय? समृद्धी, पूर्णता, पवित्रता आणि देवताचं स्वागत. गुढीवर ठेवलेला उलटा तांब्या हा त्या कलशाचंच प्रतीक आहे. तो उलटा ठेवला की तो ध्वजाच्या शिखरावर बसवलेल्या कलशासारखा दिसतो. त्यामुळे गुढी फक्त काठी राहत नाही, ती एक पवित्र विजयध्वज बनते. दुसरा अर्थ म्हणजे विजयाचं प्रतीक. गुढीपाडव्याबद्दल अशी लोकमान्यता आहे की प्रभू श्री रामचंद्रांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत आगमन केल्यानंतर लोकांनी तिथल्या अयोध्यावासियांनी आनंदाने विजयध्वज उभारले. काही ठिकाणी शालिवान राजाने शत्रूवर विजय मिळवला, त्याच्या स्मरणार्थ गुढी उभारली जाते असंही सांगितलेलं आहे. म्हणजे ह्या कथा आहेत, ह्या सगळ्यांना माहीतच आहेत. पण ह्या विजयध्वजावर ठेवलेला उलटा तांब्या म्हणजे काय? त्या विजयाचं मुकुट जणू काही सांगतो, या घरात यश, कीर्ती, विजय आणि मंगलता नांदो. तिसरा अर्थ म्हणजे काय? समृद्धी आणि लक्ष्मी प्राप्ती. तांबे हे काय धातू स्वतःमध्ये शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. परंपरानुसार तांब्याचा उपयोग पूजा अर्चनेत, पाण्यात, कलशात किंवा देवकार्यात केला जातो. गुढीवर तांब्या ठेवणं म्हणजे काय? घरात शुभ स्पंदनाचं आमंत्रण देणं. उलटा तांब्या जणू आकाशातून येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचे, चैतन्याचे आणि देवकृपेचे स्वागत करतो, असाही आपला विश्वास आहे. त्यामुळे गुढी फक्त बाहेर उभी नसते, ती संपूर्ण घरासाठी संरक्षण, मंगलता आणि उत्साहाचं प्रतीक बनते. काही जण विचारतात, सरळ तांब्या का ठेवत नाहीत? सरळ ठेवला तर काय होतं? सामान्य भांड्यासारखा दिसेल, पण उलटा ठेवला की त्याला शिखर, कळस आणि ध्वजाचा मुकुटाचा अर्थ प्राप्त होतो. म्हणूनच तो उलटा ठेवण्याची परंपरा आहे. यातून एक सुंदर संदेश पण मिळतो. आपल्या जीवनात विजय मिळवण्याचा असेल, अहंकार खाली ठेवून भक्ती ठेवावी लागते. गुढीवरचा उलटा तांब्या आपल्याला विनम्रतेचं वैभव शिकवतं. गुढीतील प्रत्येक वस्तूचा स्वतंत्र अर्थ आहे. रेशमी किंवा नवीन वस्त्र काय? आनंद आणि उत्साहाचं प्रतीक आहे. कडुलिंब आरोग्य आणि कडूपणातूनही जीवन स्वीकारण्याची शिकवण. साखरेची गाठी काय? गोडी आणि सुख, समृद्धी. फुलाचा हार पवित्रता आणि सौंदर्याचं. हे प्रत्येक जे गुढीसाठी जे साहित्य लागते त्याचे ते अर्थ सांगितलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय? वरचा उलटा तांब्या म्हणजे विजय आणि पूर्णत्व, मंगलता आणि देवत्वाचं प्रतीक आहे. म्हणजेच गुढी हे संपूर्ण जीवन तत्वज्ञान सांगणारी परंपरा आहे. आता आपण सुंदर असा याचा भावार्थ पाहूया. गुढी म्हणजे काय? आपल्या जीवनात उभा केलेला विजय दिवस. त्यावरील वस्त्र सांगते जीवन सुंदर ठेवा. कडुलिंब सांगतो कडू अनुभवही स्वीकारा. साखरेच्या गाठी सांगतात गोडवा जपा. आणि उलटा तांब्या सांगतो या सगळ्याचं अंतिम फळ म्हणजे पूर्णत्व, यश आणि ईश्वर कृपा. म्हणूनच गुढीवर उलटा तांब्या ठेवणे ही फक्त जुनी पद्धत नाही, ती एक अत्यंत अर्थपूर्ण परंपरा आहे. आपल्या पूर्वजांनी प्रत्येक कृतीत एक प्रतीक, एक संदेश आणि एक आध्यात्मिक संकेत ठेवला आहे. आज आपण कधी कधी फक्त परंपरा पाळतो, पण त्यामागचा अर्थ समजून घेतला त्या परंपरेशी आपलं नातं अधिक घट्ट होतं. आणखी एक अर्थ, गुढी म्हणजे काय? ब्रह्मध्वज किंवा विजयध्वज. उलटा तांब्या ठेवला की काय होतं की ती गुढी अत्यंत उठून दिसते आणि सांगते की घरात विजय, आनंद आणि आरोग्य आणि लक्ष्मीचं आगमन हो. लोकमान्यता अशी आहे की उलटा तांब्या हा आकाशाकडून येणाऱ्या शुभ लहरी, चैतन्य, सकारात्मक ऊर्जा यांचे प्रतिकात्मक स्वागत करतो.
सोप्या शब्दामध्ये गुढीवर उलटा तांब्या ठेवतात कारण तो शुभ कलश विजयाचे शिखर, समृद्धी आणि देवकृपेचे प्रतीक मानला जातो. या गुढीपाडव्याला जेव्हा तुम्ही गुढी उभाराल तेव्हा त्या गुढीकडे फक्त सजावटीच्या नजरेने पाहू नका. तिच्यावरच्या उलटा तांब्या पाहताना मनात असा भाव ठेवा, माझ्या घरात विजय नांदो, माझ्या कुटुंबात आनंद नांदो, माझ्या जीवनात आरोग्य, समृद्धी आणि देवकृपा नांदो. कारण गुढी हे फक्त सणाची खूण नाही, ती आशेची पताका आहे. आता तुम्हाला समजलं असेल की गुढीवर उलटा तांब्या का ठेवतात. तो फक्त सजावटीसाठी नसून तो कलशाचं पवित्र विजयाचं शिखर, समृद्धीचं प्रतीक आणि देवत्वाचा आशीर्वाद दर्शवतो. म्हणूनच गुढीवरील उलटा तांब्या आपल्या परंपरेत इतका महत्त्वाचा मानला जातो.